गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजची सकाळ माझी तुळशीला पाणी घालण्यापासून झाली. याचं कारण म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे आमच्याच मम्मी आज बाहेरगावी गेल्या होत्या. रोज हे सगळं त्या करतात, पण आज त्या नसल्यामुळं मी करत होते. आणि हे जर मी नाही केलं तर मला दिवसभर चुकल्यासारखं वाटतं, म्हणून मी मुलं झोपलेत तोपर्यंत हे पटकन आवरून घेऊया म्हटलं. आणि मला हे रोज काम आवडतं, पण रोजच्या धावपळीमध्ये हे करणं शक्य होत नाही, म्हणून म्हटलं आज करूया. त्या नाही आहेत तर मला अशी रांगोळी काढायला, रोज कलर टाकून रांगोळी काढायला खूप आवडतं. छान वाटतं अशी रांगोळी काढली की, दारामध्ये अशी रांगोळी असली की खूपच सुंदर वाटतं. आधी मला रांगोळी काढायला येत होती, खूप छान रांगोळी काढायला येत होती, पण आजकाल ना मुलं झाल्यानंतर ना मला रांगोळी काढायला फारशी चांगली जमत नाही, म्हणजे डिझाईनच काही सुचत नाही. म्हणून माझी ठरलेली फिक्स रांगोळी असते. जेव्हा केव्हा त्या नसतात ना, तेव्हा मी ही रांगोळी कंपल्सरी हीच रांगोळी काढते, कारण मला दुसरी बाकी काही जास्त जमतच नाही. म्हणजे येते पण एवढं काही क्लिअर येत नाही. तर आता मस्तपैकी हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलं आणि ही अशी रांगोळी काढली ना की येता जाता खूप छान वाटतं. दारात रोज माझं कपडे वगैरे काढायला गेले बाहेर की माझं त्याच्याकडेच लक्ष होतं. इथे मला पोहे बनवायचे होते नाश्त्यासाठी, म्हणून मी इथं पोहेची सगळी तयारी करून फोडणी टाकली. जास्त साखर घातलेले पोहे आरवला आणि आरवच्या पप्पांना खूप आवडतात. तिखट, गोड, आंबट असे पोहे त्यांना आवडतात. तर आज सकाळची शाळा होती आरवची, म्हणून मी टिफिनमध्ये पण पोहेच दिले होते त्याला. तर इकडे आरवचं सगळं आवरून दिलं. आता तो स्कूलला चालला आहे. तो स्कूलला गेला की मग मी बाकीची कामं आवरायला रिकामी झाले. इकडे छानसं फूल लागलं होतं मस्त झाडाला, आणि रेड जास्वंदी तर इतका छान दिसतो ना, मस्त वाटतो, पण तोडू वाटत नाही. पण काय करणार, मला देवाला फुलंच नव्हती, कारण आज त्या नव्हत्या, मम्मी नव्हत्या, त्याच्यामुळं बाहेर कोण जाणार फुलाण्याला, रोज त्या फुलं घेऊन येतात. इकडे आधी उठली होती तोपर्यंत म्हटलं तिचं आवरून घेऊया. तिला आंघोळ घातली आणि छान छान तयार केलं. प्रथमेश तोंडावर बोट, हाताची घडी तोंडावर बोट, तोंडावर बोट. माझे नाव अद्विका प्रथमेश रोहिदास. त्यानंतर मला करायची होती देवपूजा, म्हणून मी देवपूजा करून घेतली. देव बाप्पा मला चांगली बुद्धी दे. अदूला चांगली बुद्धी दे. स्वामी समर्थ. पाया पडा, नमस्कार करा. इथं देवपूजा झाली आहे ना, आता विठोबा झाला, आता फोटोबा करायचा, म्हणून आम्ही दोघी नाश्ता करायला बसलो. तर आधी तिचं खाते आणि कधी कधी तिला भरवावं लागतं, पण तिला जास्त तिचंच खायला आवडतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.